सुरुवातीलाच मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार शानदार विजय. शिंदे सेनेला आणि भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच चारली धूळ, तर मुंबईसह सगळीकडेच ठाकरेंच्या सेनेचा जल्लोष. शिंदेंना मोठा धक्का. पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी आपली ठाकरे शैली वापरून राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडून दिली आहे. मित्रांनो, बातमी जाणून घेऊया नेमकी कुठली आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कसा झाला आहे दारुण पराभव. तर शिंदे सेना देखील कुठेच नाही. ठाकरेंनी कशा प्रकारे मारले मैदान आणि राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ठाकरेच झालेत वरचढ. सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी हा अतिशय मोठा विजय. मित्रांनो, सविस्तररित्या बातमी जाणून घेऊया. ज्या भागात शिवसेना नव्हती त्याच भागामध्ये ठाकरेंनी मात्र आता आपलं नवीन कमबॅक केल्याची चर्चा जनमानसामध्ये चालू झाली आहे. बातमी सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना घायाळ करण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदेंनी सोडले नाहीत. गेली 4 ते 5 वर्षे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या नेत्यांच्या पाठीमागे हात धुवून लागल्याची चर्चा आपण बघतोय. मात्र जे निष्ठावान चेहरे होते ते निष्ठावान चेहरे आज देखील ठाकरेंच्याच पाठीमागे असल्याचं या निकालावरून सध्या तरी स्पष्ट होतंय. मित्रांनो, निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, लोकसभेमध्ये शिंदे सेनेला ठाकरेंनी ज्या प्रकारे आउट केलं, ज्या प्रकारे शिंदे सेनेला हरवलं, त्याप्रमाणे लोकसभेत ठाकरेंचा जलवा संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळाला. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभेला कमबॅक करत त्यानंतरच्या जिल्हा परिषद, त्यानंतरच्या पंचायत समिती सगळीकडेच आपला एक हाती भगवा फडकवत ठाकरेंना चेकमेट केल्याचं त्या निवडणुकावरून आपण पाहिलं. आणि आता महानगरपालिका, मुंबई महानगरपालिकेत देखील उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या जवळजवळ 70% उमेदवारांचा मुंबईत पराभव करून मुंबई आजही ठाकरेंच्याच इशाऱ्यावरती कशी चालते हे शिंदेंना दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केल्याचं आपण पाहिलं. परंतु मुंबईत सत्ता ठाकरेंच्या हाती जरी आली नसली तरी देखील मुंबईत आजही ठाकरेंचा दबदबा कायम असल्याचं गेल्या महापालिकेच्या निवडणुकावरून समजलं. मित्रांनो, आता काही जिल्ह्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका बाकी आहेत. तिथे देखील पुढच्या काही महिन्यांमध्ये निवडणुका पार पडतील. त्यावेळेस एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तत्पूर्वी मित्रांनो, लागलेल्या या निकालामध्ये सध्या ठाकरेंनी मात्र बाजी मारलेली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि इकडे बुलढाणा या 3 जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं पहिल्यापासूनच वर्चस्व होतं. हे 3 जिल्हे ठाकरेंच्या शिवसेनेचे बालेकिल्ले होते. याच बालेकिल्ल्यामध्ये आपला भगवा झेंडा कायम राहावा यासाठी ठाकरेंनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि अंबादास दानवे यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची आमदारकी देऊन ठाकरेंनी संभाजीनगर हे आपलंच कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आज याच 3 जिल्ह्यामध्ये झालेल्या खरेदी विक्री महासंघाच्या या निवडणुकांमध्ये आता उद्धव ठाकरेंनी मात्र इथे आपला जलवा कायम ठेवलाय. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील ठाकरेंनी आपली ताकद पणाला लावली होती. विरोधात होती भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना. एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस तिघांची महाविकास आघाडी, तर एकीकडे महायुती. मात्र या 3ही ठिकाणी ठाकरेंचा भगवा झेंडा फडकून तब्बल 51 जागी ठाकरेंचा भगवा झेंडा फडकल्याचं चित्र निर्माण झालंय.